नमस्कार. परत एकदा बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज सेन्सेक्सची विकली एक्सपायरी तरी देखील मार्केट एकाच रेंजमध्ये का होते आणि आज दिवसभर मार्केटमध्ये काय घडले याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. निफ्टी 24,073 वरती ओपन झाली. त्यानंतर निफ्टीने 24,036चा लो बनवला. लो पासून वरती जात 24,189चा हाय बनवला. तर बंद होताना पॉझिटिव्ह साईडला 24,168 वरती निफ्टी बंद झाली. NSE वरील 1,902 स्टॉकमध्ये तेजी होती, तर 1,384 स्टॉकमध्ये दबाव पाहायला मिळत होता. 136 स्टॉकना अप्पर सर्किट लागले तर 66 स्टॉकना लोअर सर्किट लागले. निफ्टीतील 33 स्टॉकमध्ये तेजी होती तर 17 स्टॉकमध्ये दबाव पाहायला मिळत होता. NSEचा IPO येत आहे. आपण 2 व्हिडिओमध्ये याच्याबद्दल चर्चा केली आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला ट्रेडिंग सेक्टरमध्ये तेजी पाहायला मिळाली. त्यासोबतच रिॲलिटी सेक्टरमध्ये देखील आपल्याला तेजी दिसून आली. IT सेक्टरमध्ये दबाव कंटिन्यू आपल्याला अजून दिसून येत आहे आणि लांबलेला पाऊस हा ॲग्रिकल्चरसाठी रिस्की ठरत आहे. त्यामुळे कृषी सेक्टरवरती देखील आपल्याला दबाव पाहायला मिळाला. निफ्टीतील वाढलेले स्टॉक टेरेंट, मॅक्स हेल्थ, अदानी एंटरप्राइज, BL, NTPC यांमध्ये तेजी होती. तर इन्फोसिस, TCS, टेक महिंद्रा, मारुती सुझुकी, टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट यांच्यामध्ये दबाव दिसून येत होता. IT सेक्टर आज निफ्टीला वरती जाऊ देत नव्हतं. तर दुसरीकडे HDFC बँक आणि SBI मुळे बँक निफ्टी खाली येत नव्हती. काही काळ निफ्टी आपल्याला निगेटिव्ह मध्ये गेलेली दिसाली, पण दिवसभर पॉझिटिव्ह मध्ये बँक निफ्टी आपल्याला आज दिसून आली. बँक निफ्टी 57,596 वरती ओपन झाली. त्यानंतर बँक निफ्टीने 57,583चा लो बनवला. लो पासून वरती जात 58,000ची लेवल ब्रेक करत 58,021चा हाय बनवला. तर बंद होताना 58,000च्या जवळपास 57,963 वरती बँक निफ्टी बंद झालेले आहे. बँक निफ्टीतील 11 बँकांमध्ये तेजी होती तर 3 बँकांमध्ये दबाव पाहायला मिळत होता. टेक्निकल दृष्ट्या निफ्टीच्या तुलनेत बँक निफ्टी आपल्याला खूप स्ट्रॉंग दिसून येत आहे. बँक निफ्टी साहजिकच उद्या जर मार्केट पॉझिटिव्ह राहिले तर बँक निफ्टीची वाटचाल 58,500 कडे आपल्याला पाहायला मिळू शकते. उद्या मार्केटसाठी सर्वात मोठा इव्हेंट असणार आहे म्हणजे रिलायन्सची AGM अॅन्युअल जनरल मीटिंग उद्या राहणार आहे. सेन्सेक्सची विकली एक्सपायरी असून देखील आपल्याला आज निफ्टीमध्ये मोठी हालचाल पाहायला मिळालेली नाही. निफ्टीने संपूर्ण दिवस 24,040 ते 24,140 याच रेंजमध्ये घालवला. तर बँक निफ्टीने संपूर्ण दिवस 57,720 ते 57,950 या रेंजमध्ये घालवला. आता आपण व्हिडिओ बनवत असताना कच्च्या तेलाची किंमत $78 आसपास आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सोन्याच्या किमतीमध्ये 2% घसरण आणि चांदीच्या किमतीमध्ये 3% घसरण आपल्याला दिसून येत आहे. सकाळी आपण सांगितल्याप्रमाणे मेटल सेक्टरमध्ये दबाव व टेक्सटाईल सेक्टरमध्ये तेजी दिसून आली. आम्ही दिलेली माहिती आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवाराला शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.